नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। मनोज जरांगेंची धाराशिव शहरामध्ये 10 जुलैला शांतता रॅली निघेल। मराठा समाजाच्या नियोजन बैठकीत घोषणा करण्यात आली। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक निर्णायक भूमिकेत। तर जरांगेंच्या महाएल्गार रॅलीच्या नियोजनासाठी जालन्यात मराठा आंदोलकांची बैठकीला मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित। जरांगे 6 जुलै ते 13 जुलै दरम्यान मराठवाड्यात शांतता रॅली काढणार। सरकारनं मनोज जरांगेंना त्रास दिल्याचा बदला मराठा समाजानं लोकसभेत घेतला आणि मी खासदार झालो, विशाल पाटलांचं हे वक्तव्य। शरद पवार गटाकडून माजी आमदार नारायण पाटलांचं नाव करमाळा विधानसभेसाठी जवळपास निश्चित। नुकतीच नारायण पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली होती। समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड जालना लिंक रोडला आता अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची नांदेडच्या 12 गावातील शेतकऱ्यांनी घेतली भेट। बाजारभावाप्रमाणे मुआवजा देण्याची मागणी। खरीप हंगामामधील पीक कर्ज वाटपाची गती वाढवा। चंद्रपूरच्या जिल्हा नियोजन भवनामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत सुधीर मुनगंटीवारांचे निर्देश। बारामतीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 2 दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीला अनेक पदाधिकाऱ्यांची दांडी। रविकांत तुपकरांसह राज्यभरातील अनेक पदाधिकारी गैरहजर। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका कक्षाची 2 खासदारांकडून मागणी। बळवंत वानखेडेनंतर आता अनिल बोंडे यांच्याकडून खासदार कक्षाची मागणी। प्रशासनापुढे पेच। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामधील खासदार कक्ष सील। काँग्रेसनं ताब्यात घेतलेला खासदार कक्ष प्रशासनाकडून सील। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्षाचं कुलूप तोडणं भोवलंय। यशोमती ठाकूर वानखेडेंसह काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। खासदार संजय जाधवांचा परभणीमध्ये महाविकास आघाडीकडून नागरी सत्कार। सत्कारादरम्यान महाविकास आघाडीचे नेते एकवटले। वर्ध्याच्या देवळातील रस्ता नालीच्या बांधकामाच्या सुधारित आता स्टेटमेंटचे आदेश काढण्यात आले आहेत आणि इस्टिमेटमचे आदेश काढलेले असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून माजी खासदार रामदास तडस यांच्या मागणीची दखल घेण्यात आली आहे। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना भररस्त्यात गोळ्या घालण्याची धमकी। धरणे आंदोलन दरम्यान माजी सरपंच किसनराव जारवेकर यांच्याकडून नाव न घेता धमकी। तर अशा प्रवृत्ती राजकारणात वाढायला नकोयत, मंगेश चव्हाण यांचं वक्तव्य। बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या ताफ्यासमोर पंकजा मुंडेंच्या समर्थकांची घोषणाबाजी। बीड दौऱ्यावर असताना क्षीरसागर यांच्या ताफ्यासमोर मुंडेंचे समर्थक आक्रमक झाले। बीडच्या सापनवाडीमधील ग्रामस्थांच्या पंकजा मुंडेंसाठी निर्धार, तर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईपर्यंत भाजपला मतदान न करण्याचा निश्चय। इचलकरंजीच्या तांबे अकॅडमीमधील शिक्षकाकडून हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्याला मारहाण। पालकांनी घातलाय गोंधळ। उद्या राज्यभर रिक्षाचालकांचं आंदोलन। विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालकांचं आंदोलन। रिक्षाचालक मालक संघटना आणि संयुक्त कृती समिती करणार हे आंदोलन। जळगावच्या 40 गावामध्ये धनगर समाजाकडून आमरण उपोषणाला सुरुवात। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। सोलापूरच्या करमाळामध्ये मकाई साखर कारखान्याच्या नूतन संचालकांचा सत्कार सोहळा आणि विधानसभेच्या अनुषंगानं बागल गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न। पुरंदर तालुक्यातील देवे गावात विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा। शरद पवारांच्या निधीतून आणि संभाजी झेंडे यांच्या प्रयत्नातून गावात विकास काम। शिंदे गटाकडून हडपसर मतदारसंघात वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन। नाना भानगिरेंच्या नेतृत्वात हडपसर भागातील टेकड्यांवर 1000 रुपयांचं वृक्षारोपण। मंडळात धान खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं जिल्हा पणन अधिकाऱ्यांचं आवाहन। वाशिम जिल्ह्यातील 11 कृषी केंद्रांना विक्रीवर बंदी। कृषी विभागाच्या पथकाची कारवाई। गोंदियाच्या मोक्षधाम समितीला 8 वर्ष पूर्ण। 8 वर्षांपासून साफसफाईचं काम सुरू। सफाई कामांमध्ये तर महिलांसह वृद्ध आणि बालकांचा समावेश आहे। बीडमध्ये एसटी महामंडळाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा पुढाकार। शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन दिली सवलतींची माहिती। तसंच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत
280 विद्यार्थ्यांना मोफत पासेसचं वितरण करण्यात आलंय. नितीन गडकरींनी शपथविधी घेतले. अमरावतीच्या अंबादेवीचं दर्शन. अंबादेवी मंदिराचं काम करण्याचं गडकरींचं आश्वासन. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी 7 जुलैपासून विठुरायाचं दर्शन 24 तास सुरू राहणार. मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक आषाढी एकादशीची पूजा करणार. पुढील आठवड्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आमंत्रण देणार. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये गंभीर त्रुटी. सुरक्षा व्यवस्थेची साधनं धुळखात पडली आहेत. कान्हे फाट्याजवळ विठ्ठल परिवाराकडून आता पायीवारी करणाऱ्या विनेकरांचा सत्कार करण्यात आलाय. देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराजांच्या हस्ते सत्कार संपन्न. गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यामध्ये दाखल झाली आणि हिंगोलीच्या कन्हेरमध्ये पालखीचं थाटात स्वागत झालं. सेनगावमध्ये पालखीचा पहिला मुक्काम असेल. मुक्ताई पालखीचं बुलढाणा शहरात आगमन. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून पालखीचं सारथ्य. अक्कलकोटच्या सलगरमधील कहुरवाडीच्या उत्सवाला भाविकांची गर्दी. तर वारीतील रिंगण सोहळ्याप्रमाणे रंगलाय बैलांचा रिंगण सोहळा. पुण्याच्या आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग. पालखीच्या रथाबरोबर जाताना माऊलींच्या आरतीचं व्यवस्थापन पूर्ण. संभाजीनगरच्या वैजापूरमधील शेतात फुग्यासह यंत्र आढळल्यानं खळबळ. यंत्रामध्ये सिम कार्डद्वारे वातावरणामधील माहिती गोळा करण्याची क्षमता. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पोलिसांचं हे आवाहन. वाशिमच्या वाकद ग्रामपंचायतीला सरपंचांनीच ठोकलंय कुलूप. ग्रामविकास अधिकारी हजर राहत नसल्यानं सरपंचांचं पाऊल. नाशिकच्या सप्तशृंगी गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचा प्रस्ताव. प्रशासनाकडून संभाव्य धोकादायक गावांची यादी तयार. नाशिकच्या सप्तशृंगी गडासह 31 गावांना दरड कोसळण्याचा धोका. कळवण तालुक्यामधील गावांमध्ये पावसामुळे भूस्खलन होण्याची भीती. नंदुरबारमध्ये 12 लाख शिधापत्रिकाधारकांना आधाराशी जोडलं जाणार आहे. पुरवठा विभागाच्या मोहिमेला सुरुवात. आधार कार्ड न जोडणाऱ्या लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ नाही. परभणीच्या सेलू तालुक्यामध्ये दुपारी जोरदार पाऊस. आहेर बोरगावच्या पुलावरून पाणी जात असल्यानं 2 तास वाहतूक ठप्प. अकोला शहरातील मुरणा नदीला पूर. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उन्नति हेलो, की सीढ़ियां मैं आ रहा हूं. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते? हिंट. बड़े आराम से. सिंधुदुर्गच्या आंबोलीमधील धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची धबधब्यावर गर्दी, तर पोलिसांची करडी नजर. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधील खोरनिंको धबधबा प्रवाहित. खोरनिंको धरण आणि धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण. नाशिकच्या सटाण्याला 3 दिवसाआड पाणीपुरवठा. गंगापूर धरणामध्ये 5% मृत साठा. नगर परिषदेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. बिद्री कारखान्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी. कारखान्याच्या तपासणीनंतर केपी पाटलांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल. रात्रभर षडयंत्र रचली तरी सकाळी सूर्य उगवणारच अशी पोस्ट व्हायरल. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कर्हा परिसरामध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. 70% शेतकऱ्यांकडून पावसाच्या आशेवर पेरण्या. मात्र पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. जळगावच्या बोजवडमध्ये केळी उत्पादक शेतकरी अद्याप पीक विम्यापासून वंचित आहेत. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. यवतमाळ जिल्ह्याच्या 8 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद. 300 हेक्टर क्षेत्र खरडून निघालंय. तर पहिल्याच पावसाचा शेतकऱ्यांना हा फटका. अकोल्यात जीपीएस टेक्नॉलॉजीद्वारे ट्रॅक्टरनं पेरणी करण्यात आलेल्या विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन पेरणीचा यशस्वी हा प्रयोग. भंडाराच्या मोहाडीमधील निलज बुद्रुक परिसरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी. मशागत आणि रोवणीसाठी मजुरांवर लागणारा खर्च झालाय कमी. ऊस उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर करण्यात आला. बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसित करत आहे. 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रकल्प राबवला जाईल. भंडारात वन विभाग आणि सेव्ह इकोसिस्टम अँड टायगर संस्थेकडून सारणा गणना. तर 30 स्वयंसेवकांनी घेतलाय सहभाग. हरणाच्या कळपाचा जाम आंधळगाव या मार्ग ओलांडतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. वन्यप्रेमींकडून हरणांचा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद करण्यात आलाय.
नंदुरबारमध्ये नेत्रंग शेवाळी महामार्गासाठी हजारो झाडांची कत्तल केलेल्या झाडांच्या जागेवर पुन्हा वृक्षारोपण कधी होणार, पर्यावरणप्रेमींचा सवाल आहे. पुण्यामध्ये ब्रह्माकुमारी जवळ ऑलिम्पिक दिन साजरा झालाय. ऑलिम्पिक दिनासाठी या पदकाच्या दर्शनानं खेळाडू भरावले. माढा शहराच्या तहसील कार्यालयासमोरच खड्ड्याला तळाचं स्वरूप. तहसीलदारांना केबिनमधील खड्डा दिसत नाही का, नागरिकांचा हा सवाल आहे. वर्ध्याच्या कारंजातील कचरा डेपो शहरापासून दूर अंतरावर स्थलांतरित करा. आता नागरिक समस्या संघर्ष समितीची नगरपंचायतीकडे ही मागणी आहे. पोलीस भरतीच्या शर्यतीत डॉक्टर, इंजिनियर अन शिक्षक. चंद्रपूरमध्ये पोलीस भरतीसाठी उच्च पदवीधारकांचे आता अर्ज अधिक झालेत. 137 पदांसाठी तब्बल 13,443 जणांचे अर्ज. वर्सोवा खाडीजवळील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला 50 लाखांची मदत. मुख्यमंत्र्यांकडून राकेश यादव यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द. अलिबागच्या मुनवली तलावामध्ये 2 मुलं बुडालेली आहेत. एकाचा मृतदेह सापडलाय तर दुसऱ्या मुलाला शोध सुरू आहे. डोंबिवलीच्या खुणी परिसरामध्ये धक्कादायक प्रकार. बिल्डिंगमध्ये प्रवेश करण्यावरून झालेल्या वादात सुरक्षा रक्षकाकडून तरुणाला मारहाण. पुणे सोलापूर रोडवर एसटी बसचा अपघात, 30 जण जखमी. पंढरपूरहून मुंबईला जाणाऱ्या बसचा अपघात. यवतमाळ जवळील सहजपूर गावच्या हद्दीतली ही घटना. पुण्यातील सहजपूर फाट्याजवळ एसटी बसचा अपघात. अपघातामध्ये 3 ते 4 प्रवासी गंभीर जखमी तर 20 ते 25 प्रवासी जखमी झाले. चिपळूणमधील हॉटेलमध्ये भरधाव कार घुसवण्याचा प्रयत्न. भरधाव कारच्या धडकेत हॉटेलमधील कर्मचारी जखमी झाल्याची माहिती. तर पिण्याच्या पाण्याची बाटली दिली नाही म्हणून धिंगाणा केल्याचा प्रकार घडलाय. हज यात्रेला गेलेल्या जळगावच्या 2 भाविकांचा मृत्यू. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये महावितरणच्या मीटर बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे आग वेळीच लक्ष दिल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय तर काही काळ परिसरात गोंधळ. उत्खननात सापडलेली भगवान विष्णूंची मूर्ती सिंदखेड राजा येथील वस्तू संग्रहालयातच ठेवावी. आमदार राजेंद्र शिंगणे यांची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे ही मागणी आहे. वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला अभिनेता आमिर खाननं भेट दिली. पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी आमिर खान वर्ध्यात. अनेक